संधी सगळे पैसे गोळा कुठं करणार माहिती नाही बसणाऱ्या कोणीही बापाला विचारा. तुम्हाला खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम हे सगळ्यात ठळक प्रेम आहे. लक्ष देऊ नाही का, लेकीवर सगळ्यात जास्त कुणाचं प्रेम असेल तर बापाचं, आणि बापावर सगळ्यात जास्त जीव कुणाचा असेल तर लाडक्या लेकीचा. महाराज, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. महाराज, बाप जर दमून आला ना तर नारळाचं पाणी पिल्यानंतर जी शांतता आहे ती लेकीला मिठी घेतल्यानंतर शांतता आहे. खरं सांगू महाराज, आज हृदय दाटून आलं. माहिती नाही लग्न कसं करणार, पण स्वप्न मात्र असंख्य मोठी आहे. प्रदीर्घ संघर्ष केला आणि लय मोठं लग्न केलं, मोठं कार्यालय. आणि कॅमेरावाला सारखं म्हणतो दीदीला, अरे दीदी, अरे थोडी स्माईल ठेव ना चेहऱ्यावर. मैत्रीण म्हणते, काय झालं ग, भर लग्नात का रडतीस? काय नाही ग, पूर्ण लग्नात सकाळपासून बघते पण म्हातारं मात्र कुठं दिसत नाही. महाराज, म्हातारा शब्द लय त्यागाचा आहे बरं का. या जुन्या लोकांना आम्ही सॅल्यूट करतो बरं का. खरं सांगू का, या जुन्या लोकांनी जे जपलं ना ते नवीनांना जपता येईन का नाही माहिती नाही गड्या. ये पेड़ बूढ़े हुए, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार के छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली देणारी माणसं आहेत. खरं सांगू महाराज, अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. आई, अख्ख्या मंडपात बाप दिसत नव्हता हो. ऐका ना, बाप कुणासाठी रडला? अख्ख्या मंडपात बाप दिसत नव्हता. पोरगी म्हणते, माय बाप दिसत नाही ग. आई म्हणते, खरं सांगू का, बापाला भेटायचं ना? हो नाही, बापाला भेटायचं. जा ना, तुला हळदी लागल्यापासून अजून बिचारा जेवलाच नाही बघ. सकाळपासून पत्रावळ्या गोळा करतोय, सगळ्या पाहुण्यांना भेटतोय. खरं सांगू का, आज मंडपाच्या मागं होता बाप. बसणारे कोणीही लेकीला विचारा, मंडपाच्या मागे लेक गेली आणि बापाकडे बघितलं. आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे, आयुष्यभर हिशोब केला हो. खरं सांगू का, सगळ्यांच्या जीवनाची टॅली त्यांनी लावली, पण त्याच्या आयुष्याची टॅली त्याला कधीच लावता आली नाही, कधीच नाही. आयुष्यात लेकरा बाळांचं सगळ्यांचं जीवन त्यांनी सेट केलं, पण स्वतः त्याला कधीच सेट होता आलं नाही. कधी निश्चिंत झाली होई माणसं, कधी शांत बसली, शांत झाडाखाली बसून कधी विचार केला का आता मला स्वतःसाठी जगायचे, आयुष्यभर पोरं बाळांसाठी. अहो महाराज, आम्ही 35-35 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितल्यात. पोराला म्हणलो, काय झालं? अरे का रडतो बाबा? मला महाराज नाही सांगू शकतो. अरे म्हणलं, लोक थांबलीत, बापाला शेवटची आंघोळ घालायची आणि तू शेवटचं तांबर पाणी टाकलं ना की मग बापाला उचलायलाच तयार आहे आपण सगळे. म्हणजे महाराज, तसं नवजी, आयुष्यभर बनेलवरच बघितला बाप. शेवटच्या आंघोळीला कळलं काळी पडलेली पाठ, म्हाताऱ्यांनी किती कष्ट केलं आमच्यासाठी. खरं सांगू का तरुणांनो, तुम्हाला जर दिवस बदलायचे असतील ना तर आईबापासाठी दिवस बदला आपले. एवढे कष्ट करा ना गड्या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्यावेळेस उदय सरांचं आमचं बोलणं झालं ना बाबा, सर म्हणले, महाराज फार प्रतिकूल परिस्थिती हो, पण ज्या कष्टातून इथपर्यंत आलो ना, तुम्हाला माहिती आहे पुणे हे असं शहर आहे जिथं लई मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत टिकणं फार अवघड आहे. एका खेडेगावातनी एखादा मुलगा जर पुणे शहरात जातोय आणि असंख्य तरुणांना जर शिक्षणाचे धडे देतोय, हे लक्ष देऊ नाही का. त्यांनी मला बोलवलं म्हणून नाही, माझा त्यांचा परिचय चांगला आहे, मी काय सांगतोय लक्ष देऊ नाही का. ह्या सगळ्या गोष्टी सामान्य गोष्टी नसतात बरं का. पण बाबा खरं सांगा, आधीचे दिवस कसे होते? दिवस बदलले का नाही पोरांनी? मी खरं सांगतो पोरांनो, तुमची माझी कुडाची घरं बघून लोकांनी हिनवले आपल्याला. बरं चौकात आपल्या बापाला हिनवलंय. दिवस असा आणायचा गड्यांना, असा अभ्यास करायचा, असा व्यापार करायचा, असा उद्योग करायचा, असा व्यवसाय करायचा आणि त्या कुडाच्या जागी असा बंगला बांधायचा. जी हिनवत्यात ना तीच पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला येतात. हा दिवस महाराज, मला खरं सांगावं, कीर्तनातून काय परिवर्तन आहे? हेच परिवर्तन झालं पाहिजे नाही. हे जर परिवर्तन असेल तरच त्याला कीर्तन महाराज. नाही तर असंख्य रोजच कीर्तन ऐकतोय आपण, घरी गेल्या परत शांत. नाही, पेटून उठली पाहिजेत आमची तरुण पोरं खऱ्या अर्थानं. अरे ट्विस्ट आणि टर्न आयुष्यात येतच असतात, चढ उतार असतातच. आणि ज्याच्या आयुष्यात चढ उतार नाहीत त्याच्या आयुष्यात जगण्याला काय मजा आहे? ज्याच्या आयुष्यात चढ आणि उतार आहेत त्याचं आयुष्य खरंच प्रफुल्लित आहे. तुम्हाला सांगतो, जगायला काहीतरी आव्हान पाहिजे नाही. सरळ मार्गे चालणारा माणूस आणि चढ उताराने चालणारा माणूस, चढ उतारानं चालणारा माणूस, त्याच्या यशाचं गमक हे फार वेगळं असतं, त्याचा आनंद फार वेगळा असतो. समजून घ्या मला काय सांगायचं. सजराव, खरंच सांगू का, खरंच महाराज पोरगं रडताना बघितलं. दादा माधव महाराज, मी 35-40 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितलं ना. उशाला जाऊन बसतो बापाच्या वर्ग. अरे म्हणलं, काय झालं? मला खरं सांगू का महाराज, इथं बाप झोपायचा माझा. बाप नाही सांगायला बरं का तुम्हाला, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिले, एवढ्या लांबून हे नाही सांगायला आलो. मला काय सांगायचे लक्ष नाही का. मला फक्त मुरारी शब्द विषद करायचा आहे आणि पुढच्या 10 मिनिटात मी पहिल्या चरणावर येणार आहे. ही अभंगाची पूर्वपीठिका तुमच्या समोर मांडतोय. विठाला विठाला.
मात्र हृदय दाटून आलं. 35 आणि 40 वर्षाचं पोरगं टाहो पडताना बघितलं तर म्हणलं, महाराज अरे बाप झोपायचा इथं माझा. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले महाराज, नाही राहिला आता बाप. लई पैसे आले अकाउंटवर, एवढे पैसे क्रेडिट झाले, पण ज्याच्यासाठी वेळ द्यायचा तो बाप मात्र आयुष्यातला डेबिट झाला. खरं सांगू का, म्हातारं जायच्या आधी मीठ मारून घ्या, जायच्या आधी चिरा पडलेल्या पायाला तेल लावून घ्या. मी अडचण सांगू का तुमची काय? ह्या वेळेत डायबिटीस होतोय, ह्या वेळेत ब्लड प्रेशर होतो, ह्या वेळेत गुडघे दुखतात, ह्यावेळेस त्यांच्या शरीराला व्याधी होत्यात, त्यामुळे ही जुनी माणसं चिडचिड करतात. पोरगं म्हणते आमचं म्हातारं येड्यागत करते. अरे येड्या, ते जर येड्यागत करत असतं तर तू आला असता का जगात? तुला कळत नाही का अजून? अरे तो येडा नाही बाबा, तो लय हुशार आहे. पण काय झालं, त्याचं वय त्याला सांगतंय ना, त्याचं वय म्हणून ते असं दावल्यागत करते. पोरगं म्हणतं आमची म्हातारी येड्यागत करते. ती कुडकुड करणारी म्हातारी काठी घेऊन जोपर्यंत बांगल्यासमोर आहे ना, तोपर्यंत बांगल्याला मजा आहे. ज्या दिवशी जाईल ना, त्या दिवशी रात्री 2 वाजता आल्यावर भाकरी करणारी आई नसेल बरं का. आयतवर मिठी मारून घ्या, आयतवर वेळ देऊन घ्या. महाराज खरंच सांगू का, आम्ही रात्री 2 वाजता गेलो ना, तरी आमची म्हातारी लगेच भाकरी टाकाय उठते. आईला म्हणलं अरे आई जीवन आलोय आम्ही. आई म्हणते मला माहिती नाही, इथं बसलेल्या कोणी लेखाला विचारा, मला जे आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत का या मॅन्युफॅक्चर कंपनीत गेल्यात. फायरिंग कमी जास्त झालं ना, कदाचित मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही, पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, आपल्याच पोराची गाडी आहे ही आवाजावरून ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. कुणाला नाही कळत, आईला कळतं. ले कुणाचं हित वाहे माऊलीचे चित्त. खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर आगळं वेगळं प्रेम. पण तुम्ही एवढं प्रेम केलं आई, अरे तुमच्या प्रेमासमोर ह्यो बाप दाखल्या गेला ना, ह्याचं रडणं कुणाला दिसलं का? वर्ग म्हणतो महाराज अहो गेला हो बाप, लय महत्वाचा होता एक क्षणाला. लेकीचं लय मोठं लग्न केलं, लेक गेली मंडपाच्या माग, आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे. पोरगी म्हणते कशा बाई बाबा 8 तास. बाप म्हणतो बाई लय चांगल्या घरात दिलं बघ. बाबा अरे कर्ज कसं काय फेडणार? खरं सांगू का, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाबा कसता लाव. बाप म्हणतो बाई लय सोन्यासारखे दिवस आले बघ. मी तुला सांगू का, मी जगलो का यासाठी? माझ्या पोराचं चांगलं शिक्षण आणि तुझं चांगलं लग्न, ही 2 स्वप्न आईबापाच्या समोर असतात बघा. आता मात्र हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. आई लेकीच्या बाजूचा गाडीचा दरवाजा नाही उघडला लेक जाताना, जावायच्या बाजूचा दरवाजा उघडला. जावाय बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का. जपामाया लेकीला बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज लेक सासरी निघाली ना, आज धाय मोकळून रडणारी माणसं आम्ही बघितली. भाकरी थापायला बसली सासरी गेल्यावर, पहिल्याच दिवशी भाकरी तुटली बाबा. भाकरी जमाना 8 दिवस झालं पुरगी दाराकडे बघती. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप. कसा असेल? 8 तास कष्ट करणारा बाप आता बिचारा 15 तास कष्ट करत असेल. खरं सांगू का, आता मात्र हृदय दाटून आलं. सासूबाई म्हणते सुनबाई अरे का रडती? काय नाही सासूबाई, चुलीच्या जाळ्या लागतात. खरं सांगू का सुनबाई, अरे सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तुला तिथं बसवले. परिस्थिती लई चांगली आहे घरची, काळजी करू नको, उद्यापासून किचनमध्ये काम कर बघ, रडू नको. पण खरं सांगू 15 दिवस गेले, बाप काही येईना आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबाना. सासूबाई म्हणते सुनबाई अरे का रडती? लोक चांगली नाही का आम्ही? सासूबाई लय सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. रडती का? चुलीच्या जाळ्या लागतात. आई मला खरं सांगा, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी का बापाची आठवण येते म्हणून? बापाची आठवण येते म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी. इथं बसलेले काही मंडपात मुली आहेत ना, त्यांचे डोळे भरून आल्यात, कदाचित त्यांना त्यांचं म्हातारं आठवलंय. खरं सांगू का, ते त्यागाचं उदाहरण आहे. महाराज लेकी हो, तो फक्त तुमच्यासाठीच रडलाय आयुष्यात, ते नाही रडला कुणासाठी. जोपर्यंत लाडकी लेक येत नाही ना, तोपर्यंत म्हाताऱ्याला जाग्यावर हलवत नाहीत. किती बी असू द्यात, मग किती बी लांबून येऊ द्यात, 500 किलोमीटरचा प्रवास असू द्यात, लोक म्हणतात हलवायचं नाही का. अरे ती लाडकी लेकी, त्यांनी लई जीव लावला बघ तिला. आणि मग खरं सांगू का, 20 दिवस झालं बाप काय येईना आणि लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. बाबा 21व्या दिवशी म्हातारं दारात उभं राहिलं. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? मी म्हातारा शब्द म्हणतोय बाबा, म्हातारा शब्द लय त्यागाचा ह्या. ते वाईट अंगाने नाही बोलत, तुमच्या चेहऱ्या सुरकुत्याच नव्हत्या, पण पोराच्या चेहऱ्याचं तेज आबाद ठेवावं. आणि म्हणून स्वतःच्या चेहऱ्या ज्यांनी सुरकुत्या पाडून घेतल्या ना, त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप हे. लक्षात नाही का? आता मात्र हृदय दाटून आलं आणि 21व्या दिवशी बाप मात्र दारात उभा राहिला. भाकरी बी तिथंच, तवा बी तिथंच आणि सगळं तिथंच. धाडकन पोर उठली आणि कडकडून बापाला मिठी मारली. ढासा ढासा पोरगी रडती. बाप म्हणतो भाई का रडती ग? अरे लोक चांगली नाहीत का? बाबा
अरे लय सोन्यासारखी माणसं बघून दिल्यात. अरे मग अडचण काय? अडचण काय नाही हो, तुमचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झाला हे कुणाला माहिती? बाप म्हणतो बाई फक्त तुला माहिती. गोळी कुठल्या कप्प्यात कोणत्या कपाटात ठेवली कुणाला माहिती? बाप म्हणतो पोरी फक्त तुला माहिती. मग खरं सांगू बाबा, खरंच सांगा बाबा, गावली का हो गोळी? बाप म्हणतो 20 दिवस झालं गोळीच खाल्ली नाही, माहितीच नाही. पोरगी असली ना त्याला आनंद असतो घरात. खरं माहिती आहे, आता मात्र हृदय दाटून आलं. मोठ्याने पोरगी रडती, मिठी सुटली आणि आता बाप रडायला लागला. खरं सांगू, बापाने मिठी मारली, मुद्दा संपलेला आहे. या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली आणि रोहित शर्मा आमच्या भारतासाठी खेळतो. एका रनावर मॅच साहेब, हाय व्होल्टेज, कोण जिंकल माहिती नाही, पण या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत खेळाडू पोहोचले. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा आणि माझा बाप, ज्याच्या पायाला असंख्य चिरा पडल्या होत्या, ज्याचे हातपाय थरथर कापत होते, जाता जाता स्ट्रोक बसला असता, पण पेन किलरचे इंजेक्शन घेतली, सलाईन लावून घेतली 2-2 दिवस. पण या बांधावनी, मग मला सांगा, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत खेळाडू पोहोचला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. आणि तुमचा आणि माझा बाप जर या बांधावनी त्या बांधाव पोचला तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, जगी हैसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोरगी म्हणते बाबा अरे मी रडते, पण तुम्ही कशा बाई रडता? बाप म्हणतो बाई जेवढी आठवण तुला आली ना, अरे तेवढीच आठवण मला बी आली र. घर चुन्न झालं तुझ्या वाचून आज. एक सांगतो ऐका, बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला हसव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी ह्या डोळ्यात. आता मात्र अंतकरण भरून आलं. मुद्दा असा होता, लेकिरी बापासाठी रडावं याच्यात नवल नाही, कारण तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे, तुमच्याकडे संवेदनशीलता आहे. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे, पण बापाच्या डोळ्यात पोरीसाठी पाणी यावं हा मुराळी मात्र दुर्लभ आहे. जगद्गुरु तुकोबार यांनी जगाच्या मालकाला घ्यायला बोलवावं याच्या दुर्लभता नाही, पण तुकोबारांची भक्ती, परमार्थातलं सामर्थ्य आणि नामस्मरणाची साधना या जोरावर जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला मुराळी